श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच श्री स्वामी समर्थांच्या भक्तीमध्ये येण्यासाठी देखील भाग्य असावे लागते आणि जो कोणी भक्त मनापासून स्वामींची भक्ती करतो त्याच्या आयुष्यामध्ये स्वामी चमत्कार हे नक्कीच करत असतात. तर आज आपण एका ताईंचा अनुभव शेअर करणार आहोत. तर त्या ताई या आंबेगाव तालुक्यातील राहणाऱ्या ताई आहेत. त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी भरपूर सुंदर सुंदर चमत्कार हे केलेले आहेत. कधी कधी विचार करायला लावणाऱ्या गोष्टी देखील एखाद्या भक्तांच्या आयुष्यामध्ये घडत असतात. तशाच या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी खूपच सुंदर अनुभव दिलेले आहेत. चला तर मग या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी कोणकोणते चमत्कार केलेले आहेत, चला तर मग जाणून घेऊया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आहे का ताई वेळ आता? हो हो आहे आहे. आहे ना. नाव सांगायचं? नाव नाही सांगत. मी आंबेगाव तालुक्यातून बोलते. मंथर पासून 11 किलोमीटर गावडेवाडी गाव आहे आमचं. माझा पहिला अनुभव म्हणजे कसा, मी स्वामी सेवेत कशी आले. मला एवढं लय बोलायला जमायचं नाही बरं का ताई, पहिल्यांदा बोलते. असू द्या ना, त्याला काय ऐकणारे आपल्यासारखेच असतात ताई. नाही म्हणजे कसं पहिल्यांदा माणूस बोललं माहिती जरा नाही का. हो हो. हा. तर स्वामी सेवेत मी आले. आपलं हे होतं ना काय कोरोना, त्याच्यानंतर आले. मग कसे आले मलाच कळलं नाही ते. माझी मोठी सून आपली एका ब्राह्मणाकडे गेली होती. त्याने ही पुस्तकं दिली होती आपली हे स्वामी समर्थांचं ते. आणि मग मी आपल्या अशीच संध्याकाळचं नसले का काम आपल्या उरकलं का बसायची वाचत बसता मग तिथून पुढे बरेच दिवस असंच वाचले. पण मनी नाही ध्यान नाही आपलं वाचायचं म्हणून वाचायचं. तिथून पुढे मी एवढी डिप्रेशन मध्ये गेले फार मला काही कळानाच. का? असं टेन्शन घेऊन जरा. जरा ते मोठा मुलगा आहे त्याची जरा फसवणूक झाल्यासारखं झालं. कर्ज बिर्ज मग ते आपल्याला टेन्शनच येतं का नाही. लई टेन्शन घेतलं मी. लई टेन्शन मला ना असं छातीत असं धडक्या भरायच्या, जेवायचं. आणि मग असं वाटायचं जीव द्यावा कधी कधी. अरे बापरे, एवढं टेन्शन घ्यायचं मला. आणि मग नंतर आहे ना आपलं थोडं स्वामी समर्थ म्हणत गेले. तिथून पुढे मग माझी सेवा चालू झाली. असं मोबाईल वरती ऐकून थोडी सेवा चालू केली. आणि मग मी तिथून पुढं नंतर ताई पूर्ण डिप्रेशन मधून बाहेर गेले. अरे वा. स्वामींमुळेच बरं का हे शक्य झालं म्हणजे. तुम्ही सेवा काय काय करत होता? सेवा काय काय करत होता? तेव्हा आपलं असंच 3 अध्याय वाचायचं, एखादी माळ करायची, आपलं जसं जमन तसं. एवढी नव्हती काही सेवा माझी. आणि मग पुढं कसं आता आमचं 6 जण भावांचं कुटुंब आहे. आता वेगळे निघालेलं आहे आम्ही. आणि मग आता असं झालं बाई. आता जा बेवाड मध्ये कसं असतं नाही, तिचं पोरग असं निघालंय, तिचं पोरग कसं, म्हणजे असं टेन्शन येतं का नाही माणसाला. मग कोण काय बोलायचं. मग मी तिथून पुढे ना ताई कुणाला काही सांगत ये नसं सांगितलं का लोक आपल्याकडून रडून विचारून घ्यायचे, हसून जगाला सांगायचे. बरोबर आहे ना. हो ना. मग मी माझं फक्त देवाचंच करत राहायचे. तिथून पुढे मी एवढी, आणि तिथून पुढे काय थोडे टेन्शन नसायचे. पण मी एवढी धीट झाले ना ताई, फार मला आहे ना आता मला किती टेन्शन येऊ द्या मला काहीच वाटत नाही. तो एक माझा मोठा अनुभव. आता टेन्शनच राहिलं नाही.
टेन्शन आता प्रपंचामध्ये टेन्शन काय थोडे असतात का, आता भरपूर आहे, पण मला आता आहे ना टेन्शन घेतल्यासारखं वाटत नाही. येतं तेवढं पुरतं, तेवढं पुरतं टेन्शन येतं मला. पण मी आपल्या देवाचं नामस्मरण करीते थोडा वेळ, 5 मिनिटं जरा डोक्यात असं चांगलं गुंगातं, पण तिथून पुढे परत चांगली होते, विसरून जातं पुन्हा. विसरून जाते. आणि काय टेन्शन घ्यायचे मी म्हणते असं. हो ना, हो ना. हा, असं म्हणजे आता कळायला लागलंय मला, पहिलं नव्हतं कळत मला. नाही, खूप पहिलं नव्हतं कळत. पहिलं झोपून घ्यायचं, टेन्शन आलं का नुसतं डोक्यात हे ते 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 असं. ती पूर्ण मी उभारी धरली म्हणजे नाही तर मी जगले नसते एवढ्या टेन्शन मधून. अरे बापरे. डॉक्टर केलं मला. टेन्शन घेऊन काहीच होत नाही ना ताई, मग काय करायचं टेन्शन? काहीच होत नाही, आता कळलं ना मला. आता टेन्शन घेऊन काहीच नाही होत. जे व्हायचं ते झालं, आता सगळं निवारा नाही झालं. गेली थोडीफार जमीन होती ती थोडीशी गेली म्हणायला, पण टेन्शन तर मुक्त झालं ना. आणि फिरत स्वामींच्या असलं मनात गेलेलं भेटेल ना आपल्याला ना. हो ना, हो ना, नक्कीच भेटणार ताई. त्यापेक्षाही जास्त भेटेल ताई, स्वामींची इच्छा असेल तर. स्वामींची इच्छा असेल तर मला भेटेल तेवढं. आता माझा मुलगा चांगला झालाय, सुनबिन बी चांगली, सगळं व्यवस्थित झाले. आता हाय थोडंसं 2-3 लाखावर आले त्याचे काय पगार पाणी. आणि ते काय झालं, ते लॉकडाऊनच्या मुळे ते घरून कामं होती ना त्यांना, पगार बिगार येत नसतं ना हो. मग ते लईच डिप्रेशन मध्ये गेलं. मग नंतर म्हटलं जाऊ दे आता, त्यांचं तेच थोडंसं आपलं हे केलं आणि त्याचं त्याला मोकळं करून दिलं. आता आहे थोडंसं, पण काय टेन्शन नाही आता, अजिबात नाही. मीच टेन्शन घेत नाही आता, काय टेन्शन घ्यायचंय. हो ना. आणि मग तिथून पुढं ते जे झालं, आणि मग मी म्हटलं आता 11 गुरुवार करावा. मी संकल्पना नाही कधी करीत सेवेचा बरं का, म्हणजे आपल्याच्याने होत नाही ना एवढं. मग आपलं संकल्प करून नाही, फक्त देवाला म्हणायचं बाबा माझ्याकडून करून घ्या. हो ना. आणि परीक्षा भरपूर घेतल्या स्वामींनी सेवेत आल्याच्या नंतर. 11 गुरुवार चालू केले आणि 5-6 गुरुवार झाले असतील, 6-7. आणि ते तोंडाला ते नागिन नसती का आपली, ती नागिन झाली तोंडाला. आणि म्हणून ते तिकडं एक माणूस म्हणले मंत्र टाकायचं, ते मंत्र टाकायला म्हणून गेले. आणि तिकडून येताना माझ्या मिस्टरांनी गाडी जी घसरली का, कॅनल होता ताई, कॅनल किती तरी खोल कॅनल आहे. एक हातभरच्या अंतरावर गाडी पडली, मी पडले, हात मोडला माझा. अरे बापरे. पूर्ण हात मोडला, मी असा लॉंग पडत होता, असा हाडच मोडला डायरेक्ट. अरे बापरे. मग ते ऑपरेशन झालं. एवढं केलं स्वामींनी का पाटात पडून नाही दिला आम्हाला. त्यांना तर नाही काही लागलं, पण माझाच हात मोडला. एवढं स्वामींनी केलं का मग आम्हाला पुढे थोडंसं पुढे गेलं असतं ना, मग आम्ही दोघं पण नसतो जगलो. आपलं म्हणजे कसं, स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर जे संकट यायचं ते येतच नाही, पण थोडक्यात भागवतं. म्हणजे असं होतं, जिथं खूप मोठं नुकसान होणार होतं ना, तिथं थोडक्यात आपलं थोडं नुकसान होतं. मग हात मोडला, 1.5 लाख रुपये गेले ऑपरेशनला जवळजवळ इथं आमच्या इथं मनसरला. मग ते गुरुवार राहिले तसेच 5-6 महिने, हाताने काय करता येईना, गोळ्या चालू, ते चालू. मग आता ते राहिले तर मी म्हटलं आता जाऊ दे, आता आहे ना ते राहिलेलं गुरुवार नाही. मग मी काय करते, तेव्हाच्या 6 महिने सोडले आणि नंतर मी कायमचे गुरुवार चालू केले. दर गुरुवारी आपले एक पूर्ण पारायण वाचिते. मग आपला संकल्प नाही काय नाही, आपलं म्हणलं आपलं हाय तोपर्यंत. एखाद्या गुरुवार चुकतो कधीतरी, आता हे आपल्या कामं बिमं असतात म्हणून, नाहीतर नाहीच पाहतात, चुकवितच नाही मी. मग दर गुरुवारी आपले एक पारायण वाचिते. जाऊ दे, आपलं राहिलेले गुरुवार होतील म्हणलं ना, आपली नित्य सेवा बी चालू राहील म्हटलं, नाही का. हो ना, खूप छान आहे. आणि मग तिथून पुढे परीक्षा घेतली बरं का माझी भरपूर. तिथून पुढे आता नवरात्र झाली का माझं, आणि घरातच पडले. तर इथं जो हात पायला मोडला होता का, तोच हात पुढे पेंड्यामध्ये हाड फ्रॅक्चर झालं. परत पडले. पण मी सेवाला सोडली ताई, सेवा करतच राहायची आपली. ते काय म्हणलं, आपल्या नशिबाचे प्रारब्ध असतात, काय देव काय आहे का नाही. हो ना. आणि मग ते झालं. आणि मग नंतर माझी मुलगी तुमच्यासारखीच अशी, तिला पहिली 9 वर्षाची मुलगी होती आणि नंतर प्रेग्नंट राहिली ती. तर प्रेग्नंट राहिली तर त्या डॉक्टरनी म्हणजे 3 बाळ आहेत पोटामध्ये. अरे बापरे. 3 बाळ.
3 गाठी आहेत म्हणले. आणि मग ती तर सारखी रडायची, म्हणायची पहिलीची एक पोरगी येईन, आता 2-2 3-3 आणि हे काय करून मला नाही ठेवायचं आणि मला नाही असं करायचं आणि तसं करायचं. मी तिकडेच होते तेव्हा. आणि मग ती डॉक्टरकडे गेली आणि ते डॉक्टरकडे जास्तवर मी स्वामींचं एक पारायण केलं 1 तासामध्ये ती येस्तवर. तिला चांगली बुद्धी द्या, कसं म्हणजे काहीतरी मार्ग काढा याच्यातला. आणि मग तिचा एक नंदाचा नवरा आहे नाशिकला, मग ते असे हे आहेत ना, तर ते म्हणले घाबरू नका, आपण 2 टर्मिनेट करू आणि 1 बाळ ठेवू म्हणले. अच्छा अच्छा. हा हा हा. मग ते मार्ग निघाला ना त्याच्यात. नाही पण मग आता बघा मुलगा आहे ना 1.5 वर्षाचा आहे, खूप छान आहे. अरे वा, मुलगा झाला तिला. हा, पहिली मुलगी होती ना, आता मुलगा झाला. आणि मोठ्या मुलाला पण पहिला मुलगी होती, त्याचाही पण मुलगा 1.5 वर्षाचा झाला आता. अरे वा वा. स्वामींनी आता काही ठेवलं नाही, सगळं व्यवस्थित. आणि आता एक मोठा अनुभव म्हणजे माझ्या मिस्टरांचा हात, आपले ही बोट असतात का, हाताची बोटे. हा, ही बोट म्हणजे आपली पुढचं पेंड आहे ना मनगटाच्या पुढं, पूर्ण निर्जीव झाल्यासारखं झालं होतं. अरे बापरे, ते कशामुळं? हो, या काही की फार असं. मी म्हणलं आता, मी घाबरले. मग मी म्हणलं आता ते पॅरेलिक्स सारखं असतं का नाही, मग मी डॉक्टरकडे घेऊन गेले त्यांना. इथं आमच्या इथे एक डॉक्टर आहे त्यांचा, ते पॅरेलिक्सचा. तर तिथं मग ते म्हणले तुम्ही डोक्याचं स्कॅन करा, हे करा ते करा. मग ते सगळं काही केलं. आणि मग पुण्याला नेलं पोरांनी. आणि मग तिथं गेले तर ते म्हणले अटॅक आला होता 5%. मग बघा किती स्वामींनी हे केलं. अरे बापरे. म्हणजे अटॅक मधून वाचवलं त्यांना. 5% म्हणला 100तून. ते डॉक्टर म्हणला 5% अटॅक आला होता त्यांना. मग बघा. अरे वा वा, केवढा मोठा स्वामींचा साक्षात्कार हा. बघा किती मला आता ते आता अक्षरशः असं भरून येतंय सांगतानी का एवढा मोठा साक्षात्कार म्हणजे. आणि आता एकदा डॉक्टरकडे गेले आणि आता परत ते ड्रायव्हर आहेत ना दुधाच्या गाडीवरती, परत त्या डॉक्टरनी बोलवलं होतं, गेले नाही. पण माझा रोज मी तारक मंत्राचं पाणी म्हणणार, त्यांना प्यायला देणार, हाताला धुवायला देणार, सगळं. आता काही त्रास नाही, थोडंसं आहे, एकच करंगळी जरा हे होती, लूज राहिली, नाही तर पूर्ण हात बरा झाला. आणि तो पण होणार ताई, ती करंगळीचा पण त्रास हळूहळू बंद होणार. काय होईल ना. तारक मंत्राच्या तीर्थामध्ये खूप ताकद आहे ताई. हा, नाही तर मग बघा ना, आता अटॅक आल्यावरती कसं पूर्ण अर्ध शरीर एखाद्याचं निकामी होऊ शकतं, काय होऊ शकतं. बरोबर. काहीही झालं असतं पुढं ताई. आहे का नाही. मग बघा, मग स्वामींचा एवढा चमत्कार आहे. फक्त 5% डॉक्टर म्हणला, जास्त नाही, फक्त 5% अटॅक. पण म्हणला तुमचं नशीब थोर, म्हणजे चांगलं जास्त हे झालं नाही. नाही तर तरुण माणसांना होतंय का नाही तसं. हो ना, खूप प्रॉब्लेम होतात ताई अटॅक मध्ये. आणि मग मी म्हणलं आता जाऊ देत द्या. आणि मग तिथून पुढे माझी सेवा चालू झाली. मग मला जसं म्हणजे, आणि माझी उठता बसता सेवा आहे. मी काय अशी एका जागेवर नाही, म्हणजे आपलं जसा वेळ भेटेल ना तसं पुढं कोणासंग बोलायचं, हे करायचं, तर तिकडे नाही जायचं, देवा पुढे जाऊन बसायचं, असं आहे माझं. नाही, तेच असतं ना ताई. स्वामी काय सगळं काम सोडून माझ्याजवळ बसा म्हणत नाही ताई. तुम्ही कर्म करा, कर्म करत करत माझी सेवा करा. मग आता हाताचं ऑपरेशन आहे, गुडघ्याचं ऑपरेशन आहे, आणि मला एवढी ऑपरेशन, पिशवीचं माझं 25व्या वर्षी पिशवीचं ऑपरेशन केलेलं आहे. मग मी एवढी आजू असून मी एवढं काम करते, आता सगळं घरातलं करते. गुडघ्याचं ऑपरेशन झालंय बघा. मग एवढी एनर्जी कशी काय येते मला? स्वामींच्या सेवेमुळे ताई. आणि मला बसता येत नाही ताई. गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं आहे ना, डॉक्टरने मला खाली बसायला नाही सांगितलं. आणि मग मी आता 3 पोती गहू झालं का वाकून काढला मी 4 दिवसाचा, आता 5 दिवसाचा, आता सकाळचा संध्याकाळचा वाकून थोडा थोडा, जसं मला म्हणजे वाटण ना आपण एवढा काढावा असं. आपलं जास्त त्रास व्हायला लागला का चालले घरी. मग बघा एवढी एनर्जी मला स्वामींनी दिली. नाही तर एवढी आजूबाई असून कोण काम करतं का एवढं? नाही, कोण करत नाही ताई. थोडं काय झालं की लगेच म्हणतात नाही, होत नाही काम लगेच. बघा मी एवढं काम केलं नाही, आणि घरातलं मी सगळं काम करते. मला जरी बसता येत नाही ना, मी उभं राहून स्वयंपाक करते,
कपडे बिपडे पार सगळं सगळं घरामध्ये पार काय आसन नसन ते सगळं मी करते. अरे वा, ती स्वामींच्या सेवेचाच चमत्कार आहे ताई. हा. आणि मग सकाळचं आपलं उठलं का जरा वेळ चालायला जाते. व्यायामही पाहिजे ना शरीराला जरा. हो ना, हो ना. थोडंसं चालून आलं का तिथून पुढं मग आपलं आंघोळ बिंघोळ केलं का आम्हाला पाणी येतं. पाणी बिणी भरलं का कपडे बिपडे धुवायचे आणि मग बसायचं स्वामी स्तवन. पहिलं गणपती स्तोत्र, नंतर स्वामी स्तवन, मग नंतर आपलं बालाजीचं व्यंकटेश स्तोत्राचं एकदा म्हणायचं. अशा आपली तोडकी मोडकी थोडीशी सेवा करते, मग स्वयंपाक करायचा. नाही, खूप छान सेवा करताय तुम्ही. हा, स्वयंपाक केला का मग सगळं आवरायचं बिवरायचं आणि मग उन्हाचं जरा आता काही हे करायचं तर मग सेवा करत बसायचं. अरे वा. 3 वाजेपर्यंत. हा. मग तिथून पुढं जरा वेळ आपलं पुढं मग जेवलं लोळलं वेळलं का झाले 4 वाजले का पुन्हा झाले गोठ्याकडे यायचा टाइम. संध्याकाळची मग संध्याकाळचं पण माझं ते कालभैरव अष्टक असतं. तुम्हाला सांगते घोरकष्ट धरण स्तोत्र नाही का, ते असं म्हणजे. आणि मला काय मी कुणाला विचारलं नाही काय नाही, माझ्या मनाला वाटेल ना आपल्याला आता ही सेवा करायची करायचीच नाही. अरे वा, म्हणजे स्वामींच्या सेवेमध्ये तसंच असतं ताई. फक्त स्वामींच्या सेवेमध्ये आला ना एखादा भक्त की त्याच्याकडून किती कशी सेवा करून घ्यायची ते साक्षात स्वामीच ठरवत असतात ताई. मी आता कसं संकल्प नाही करत. आता आम्हाला हे असे सारखं सुटकं बिटकं असतात हे वाटत ना आपल्याच्याने होती नाही होती. मग आपलं आता 21 दिवसाचं पारण मंदिरात गेले होते फक्त देवाला म्हणजे माझ्याकडून करून घ्या. पण आता आली अडचण त्याला काय विलाज आहे नाही का, ते काय अडचण आल्यानंतर कोणीच काय करू शकत नाही. आता सुतच आहे मग आपलं जाऊ दे पुढं करीन आपलं पाडवा झाल्यावरती. हो ताई. अशी माझी सेवा आहे मोडके तोडके. आणि दिव्यामध्ये पण असं रोज माझ्या दिव्यामध्ये सेवेला बसलं का लगेच फुलं तयार होतात. आणि शिवाय आमचं घर लई छोटं आहे ताई. कुटुंबामध्ये आमच्या वाटणीला आलेलं 2-2 खण घर आपली दोन्ही कौलाची घरं असतात का नाही. मग माझं देवघर किचन मध्येच आहे. पण काही प्रॉब्लेम नाही येत मला. देव घेतोय समजून. जरा देवघर आहे उलट्या दिशेला आहे आमचं. आता हे सगळे आले का आम्हाला म्हणतात असं तसं, पण जाऊ दे मनापासून केलं का सगळं काय होते. स्वामींच्या मनात असेल तर दुसरे घर बांधून नक्कीच नक्कीच. स्वामींची इच्छा झाली ना की स्वामी लगेच काहीही करू शकतात ताई. आता आपलं कसं आहे आपले प्रारब्ध आडवे येतात ना, आहे का नाही. हो ना. जोपर्यंत पण मला म्हणजे आता एवढे मोठे मोठे अनुभव आले स्वामींमुळे ना, म्हणजे मलाच ते असं माझं मेन प्रॉब्लेम म्हणजे टेन्शनचा लय होता ताई. नाही तर मी ना जगूच शकत नव्हते. स्वामींच्या याच्यात जर नसते ना आले नसते जगू शकत नाही. मला अटॅक बिटॅक पर असं छातीत माझी गस्त व्हायची, काय काय व्हायचं मला. अरे बापरे. पहिला प्रॉब्लेम स्वामींनी दूर केला. कधी कधी असं वाटायचं मी आता इकडे जर झोपले ना बेडवरती मला रात्रीचा असं अटॅक येतो का काय असं वाटायचं कधी कधी. अरे बापरे, म्हणजे श्वास कोंडत होता तुमचा जास्तच. लई म्हणजे लई त्रास व्हायचा मला. आणि असं डोक्यातून मुंग्या काय आहे काय ते लई यायचं. पण आता मी ना टेन्शन प्रत्येकाला असते, पण मी आता टेन्शन जरी घेतलं ना देवाचं नामस्मरण केलं का माझं दूर होतं. अरे वा, स्वामी नामाच्या जपाचा चमत्कार आहे. स्वामी ना की काही नाही, फक्त सेवा करत राहिली की प्रत्येक अडचण दूर होते ताई. मग माझं आणि रोज आपलं सकाळचं काही मिरची भाकर आपलं जे बनवेन ते देवा पुढे ठेवायचं एवढंच करते. बाकी काही नाही माझं एवढं. आणि संध्याकाळचं तर काय 2च माणसं म्हणलं सकाळची भाजी बिजी असले का तेवढ्याच कटाळा येतो ना एवढी कामं करायची. शेतीतील काम म्हटल्यानंतर कटाळा येतोच की. आणि मग आपलं काय ठेवायचं एखाद्या बारला दूध साखर ठेवायची किंवा काय असं आपलं चालू राहतं माझं. आणि संध्याकाळची नित्यनेमाने आरती करते आपली 4 आरत्या घेते, गणपतीची, दत्ताची, स्वामींची आणि देवीची. नाही, खूप सुंदर अनुभव आहे ताई तुमचा. आणि ते एक सांगते ना आपलं हे लक्ष्मीपूजन होतं का, त्या दिवशी आपले लक्ष्मीपूजन बिजन केलं आणि तारक मंत्र म्हणायला म्हणलं का बारीक बारीक पोरं बिरं आहेत घरामध्ये आपलं पाणी पिलं मग तेवढंच नाही का पोरांना. आणि मग हे तारक मंत्र म्हणायला बसल्या त्याच्या तांडच फिरायला लागला. अरे बापरे. आणि तेव्हापासलं तर आतापर्यंत तांड फिरतोय माझा बघा मग.
अरे वा, केवढा मोठा चमत्कार हा ताई. म्हणजे साक्षात स्वामी तुमच्या समोर तुम्हाला दाखवतायत की मी आलोय तुझ्या सेवेला. आणि जे मला वाटायचं माझ्यातच काही निगेटिव्ह शक्ती का काय मलाच काही कळलं. मी म्हणायची विचारावं कोणाला काही कधी कधी असं वाटायचं बाई काही म्हणजे असं नाही का नाही नाही ते वाटायचं. नाही, असे अनुभव येतात ताई. स्वामींच्या सेवेमध्ये आलं ना की म्हणजे असा तुम्हाला कसा तांब्या हललेला, गोल गोल फिरलेला, म्हणजे असे चमत्कार होतात. म्हणजे आपण आता म्हणायला लागलं ना तर लगेच म्हणायचं एक वेळ आपले एक कडवं म्हणलं ना तर लगेच घरा फिरायला सुरुवात करणार का उचलून पुन्हा इकडे जागेवर ठेवायचा. 11 वेळा तारक मंत्र म्हणत तर 3-4 वेळा उचलून मला इकडे जागेवर ठेवायला लागतं. अरे बापरे. हा मी वर टेबलवरती करते ना. मला खाली बसता येत नाही त्या गुडघ्यामुळे ना. नाही टेबलवर बसून सेवा वाचन बिचन सगळं टेबलवरच असं देवापाशी टेबल आहे आपल्या साईडला. तिथं सगळं माझं वाचन बिचन सगळं तिथंच असतं. मग ते ना असं हात ठेवला का लगेच फिरा. एक दिवस आहे ना मी असं ध्यान दाबून धरला म्हणजे दाबून धरून बघावा तरी ते फिरता येते. हा परत तुम्हाला सांगते त्याच्यावर असं खरबोडा कापडा असतो का आपल्या तो ठेवावा म्हणलं त्याच्या खाली मग तरी पण फिरतोच आहे. मग आता जाऊ द्यात टेबलवर आपले बेडशीट टाकलेलं असतं ना. जाऊ द्या मग आता रोज काला म्हणलं देवाची तरी परीक्षा द्यायची मग तरी आता तर फार रोजच फिरतोय. अरे वा. हा चांगलं असतं ना हे. हो नाही शुभ असतं ताई. अहो स्वामी तुमच्या समोर बसतायत ताई, ते दाखवतायत की मी आलोय तुझ्या समोर. हा का. आणि त्याच्यामुळे ते प्रचिती देत आहेत म्हणजे मी आहे म्हणून काहीतरी हलवून दाखवतात ताई. आणि तारक मंत्राचं तीर्थ ते दाखवतायत तिथे आहे मी तुझ्या समोर. मी रोज संध्याकाळची करते. आता आम्ही दोघच जण इथं मग त्यांना पण देते प्यायला आणि तांब्या भर केलं तरी मग त्यांना अर्धा तांब्या देते मला अर्धा तांब्या देते. आम्ही जेवताना घेतो संग. मग आता त्याला काय करायचं. हो ना. आणि घरामध्ये पण शिंपडलं तर चालतं ताई थोडंसं. शिंपडते ना थोडं. तेच ना. नाही खूप छान तुमचा अनुभव खूप सुंदर आहे बरं. हा तर मला खूप आवडला ताई. तो तारक मंत्रात तीर्थाबरोबर तांब्या फिरतो ना हा क्वचितच काही भक्तांच्या घरामध्येच असा चमत्कार होतो ताई. हा ना ताई मी कशाला आता देवाचं करते मी खोटं नाही सांगणार. नाही खोटे का बरं तुम्ही बोलाल सांगा बरं. आणि स्वामींच्या सेवेमध्ये आलं ना ताई की खूप वेगवेगळे काही लोकांना तर म्हणजे जे स्वामी भक्त आहेत ना त्यांना नाही वाटणार कारण त्यांनी अनुभवलेला असतो की स्वामी काहीही करू शकतात. म्हणजे कधी कधी विश्वास ठेवायला लावणारे सुद्धा असे अनुभव आहेत की म्हणजे स्वामींच्यासाठी काहीच अशक्य नाही, काहीही करू शकतात स्वामी. हा ना ते आणि असं कसं मला वाटलं 1 दिवस होईल 2 दिवस होईल पण आता जसं लक्ष्मीपूजन झाले ना आपलं दिवाळीमध्ये तसं रोज येतंय. रोज कंटिन्यूच रोज आहे. अरे वा. तुम्ही एखादा व्हिडिओ वगैरे काढा की आपल्या मग याच्यावरती शेअर करूया आपण. मी आता ना आमची यात्रा आली यात्रेला माझी मुलं आली ना मग त्यांना सांगा ना व्हिडिओ. आणि इथं कुणी स्वामी सेवेकरी नाही काय आपण जरी किती म्हणलं ना तर कोणाला विश्वासच बसत नाही. मला मस्त वाटतं यांनी करावा सगळ्यांनी करावा सेवा. आपला स्वभाव कसा बोळा बाबडा पडतो का नाही. आपण म्हणलं का अरे ही सेवा करा ती सेवा करा काय ते बोलत नाही म्हणायला काही पण ते म्हणजे त्यांचा जसा काय विश्वास नाही म्हणल्यानंतर मग आपण नाही का काय सांगायचं. तसं म्हणजे स्वामींच्या सेवेमध्ये येण्यासाठी सुद्धा भाग्य असावं लागतं ताई. प्रत्येक जणच नाही ज्याच्या भाग्यात आहे तोच येतो ताई. हा ना. आणि आमच्या इथून केंद्र लांब आहे तिकडे अवसरीला म्हणजे लांब आहे इथून. आता आपल्याला मला पायाने एवढं चालायला जमत नाही. फाट्यावरून आम्हाला गाड्या चांगलं 2 किलोमीटर आहे पायी जायचं म्हणजे तिथून गाडी पकडायची मग एवढं जमत नाही. पण मी आधी मध्ये रस्त्याला मंदिर आहे ना तिथं जाते. असं गेले ना का मंदिरात गेल्याशिवाय राहत नाही. आणि तिकडे केंद्रामध्ये जर गेले ना जातो आम्ही. आता माझं चाललंय प्रगट दिनाच्या दिवशी यांना घेऊन जाणार आहे. हळूहळू लवकर जाऊन लवकर येऊ म्हटलं. बघू आता काय होते देवाने नेलं पाहिजे. नेतील की ताई. अहो स्वामीच तुमच्या घरात आहेत. स्वामींना सांगायचं लगेच स्वामी प्रकट दिना दिवशी मला केंद्रात जायचंय लगेच स्वामी घेऊन जाणार. आणि छोटे छोटे एवढे अनुभव आहे ना ताई
आता आता तुम्ही शेतकरी, आता हे शेतीच्या याच्यावरून, पाण्यावरून, याच्यावरून, कशावरून थोडीशी भांडणं बिंडणं म्हणजे होतातच ना, थोड्या कोरगोरी एकमेकांना. आपण जर म्हणलं ना, स्वामी यांची आमचे मिस्टर, स्वामी यांची भांडणं नका होऊन देऊ बर का, सगळं असं गोडी गुलाबीने होऊ दे बर का, का तसंच होत आहो. अरे वा. हो. प्रत्येक गोष्ट ऐकतात स्वामी लगेच आपल्या भक्तांची. हा म्हणलं ना, स्वामी असं नका होऊन देऊ, असे भांडणं बिंडणं नका होऊन देऊ, सगळे गोडे गुलाबीने राहू दे, एकामेकाचं म्हणजे कसं तोंडातून शब्द बिब्द जातो किंवा काय होतं का नाही, स्वामी असं म्हणजे कुणाचे एकामेकाचे मन बिन नका दुखून देऊ, बरोबर ते सगळं हे होतं. आणि मी प्रत्येक गोष्ट सांगते, माझ्या मनात जर काय आलं ना, स्वामींना आपलं सांगते तर आपलं होतंय तसं. अरे वा. हा. स्वामी लगेच ऐकतात आपल्या भक्तांचे ताई. हा. आता आहेच प्रॉब्लेम ते बाकी घराबिरांचे, तर स्वामी जेव्हा त्यांच्या मनाला वाटेल तेव्हा देते ना आपल्याला, त्याचाही विचार नाही करायचा. हो ना, हो ना, हो ना, नक्कीच. हा. आता मुलं दोन्ही आणि छोट्या मुलाच्या कोरोनामध्ये तेव्हा स्वामी सेवेत नव्हते मी, त्या कोरोनामध्ये छोट्या मुलाची मुलगी वारली ना, ती डिलिव्हरी झाली तिकडे पुण्याला. आम्ही 1.5 महिना घेऊन होतो तिथं. अरे अरे, तिला काय झालं अचानक? तिला श्वास घ्यायला त्रास होत होता, त्यांनी महिनाभर व्हेंटिलेटरवर ठेवली. अरे अरे. हा हा हा. आणि मग नंतर ते जास्तच कोरोनाची लाट आली का, त्याच्यामध्ये मग तिला ते कोरोना झाला का काय, देवाला माहिती आपल्याला, आहे का नाही. हो ना, हो ना. मग ती वारली, 6 महिन्याची पोरगी वारली. आणि आता परत मुलगी झाली, आता छान झालेली, आता 9 महिन्याची मुलगी, आता छान येते. अरे वा वा. हा. नाव ठेवलं का तिचं? स्वामीने नाव ठेवलंय तिचं. अरे वा, मी तेच सांगणार होती ताई. म्हणजे माझ्या मनात आता तुम्ही जसं म्हणला ना 9 महिन्याची मुलगी, की मी म्हणणार होती की नाव ठेवलं का नाही, ठेवलं नसेल तर स्वामीनी ठेवा असं मी म्हणणार होती, तोपर्यंत तुम्ही म्हणाला की स्वामीनी नाव ठेवलं. हा, तिचं नाव स्वामीने ठेवलंय, स्वामींचाच प्रसाद आहे. आता ती मुलं आहेत आणि सगळ्यांना सेवेत बोलवावं, मला वाटतं ती मुलं आहेत ना, आता त्यांना कामात त्यांना पण लावा ना थोडी थोडी सेवा करायला, नामस्मरण वगैरे जशी जमेल तशी करा म्हणा. ते काय करतात तिथं, ते पुण्याला राहतात ना, आपलं याला साईन, आपलं वडगाव शहरीमध्ये तिथं मठ आहे स्वामींचा, ते आहे ना दर गुरुवारी जातात पोरांना घेऊन. अरे वा. हा, गुरुवारची जातात. पण आता असं मी तर ती अशी सेवा नाही ना, ते आता पोरांना तर काय टाइमच नाही, पण ती मोठी सून करते थोडीफार त्यांची. आता ती पोरं बारकालीत ना, 9 महिन्याचं 1-1.5 वर्ष. त्याला काही होत नाही बघा, स्वामींची मोडकी तोडकी सेवा केली ना तरी स्वामी प्रसन्न होतात, फक्त सेवा करणं महत्वाचं आहे ताई. आता माझे पण ताई, तुम्हाला आता काय सांगू, तुम्ही माणसं ही ताई सेवाच कशी करते, माझे लय मोडकी तोडकी सेवा यावं. 11 माळी नाही ना जमल्या मला. आता एखाद दिवसात आज 11 माळी म्हणून, उद्या जर म्हणलं ना आता आपल्याला हे काम आहे आपलं लवकर उरकायचे, तर 1च माळ म्हणून, परवा दिवशी 5च माळी करील. मग अशी माझी सेवा आहे बघा. मी अशी रुगवलेलं हे नाही, पण करते बर का. नाही, सेवा कितीही केली ना तर तुम्ही मनापासून श्रद्धेने, भाव महत्वाचा असतो. तुम्ही किती मनापासून सेवा करताय, मग कितीही थोडी केली ना तरी देखील स्वामी प्रसन्न होतात. मला असं वाटतंय बरं का ताई, मला असं वाटतंय का माझ्याकडून देवाची, स्वामींची सेवाच होत नाही. माझं मन सांगते मला स्वामींची सेवाच होत नाही माझ्याकडून, आणि माझी सेवा स्वामींपर्यंत पोहोचतच नाही. आणि मी एक दिवस म्हणते, पण का होत माझी सेवा तुमच्यापर्यंत का पोहोचत नाही, असं तसं म्हणजे माझ्या मनातून येतं बरं का. नाही ताई, आता तुमच्या दिवामध्ये फुल वगैरे होतंय, चंद्रकोर होतीये, तर ते संकेत असतात ताई तुमची सेवा स्वीकार केल्याचे. त्याचबरोबर तुमच्या म्हणजे तारक मंत्राचा तांब्या फिरतोय तीर्थ बनवताना, हा देखील खूप मोठा संकेत आहे ताई. तुमची सेवा स्वामींपर्यंत पोहोचली तेव्हाच स्वामी तुमच्या घरी आले ना. असं मग मला असं सांगायलाच कोण नव्हता अहो, म्हणजे असं म्हणजे कसं, तर मी आपली बोळ्या बाबड्याने मोडकी तोडकी सेवा माझी चालूच आहे रोजची. आणि मला तेवढी एनर्जी येते मला सगळं म्हणजे असं म्हणते का, उठसूट का बसली देवा पुढे, तुला कंटाळा नाही येत का? मला नाही कंटाळा येत ना. नाही, मग तीच आहे ना, तुम्ही बाकीच्या लोकांमध्ये पहा तुमच्या वयाच्या आणि तुमच्यामध्ये पहा किती एनर्जी आहे, मग ही पण स्वामी सेवेचाच एक चमत्कार आहे ना.
हा मला मग स्वामी सेवेचीच एनर्जी, म्हणजे एवढी एनर्जी मला येते का मी लय काम करू शकते अहो. एवढा हातपाय आजू असून 18 गोदाड्या धुतल्यात. असे मोठे मोठे ब्लँकेट आमची यात्रा आली ना, साफसफाई करायची त्यात. एवढं काम केलंय मी बघा मग. मग ही स्वामींच्या तुम्ही केलेल्या स्वामी सेवेचाच चमत्कार आहे ताई. स्वामींनी सेवा तुमची कधीच स्वीकार केली ताई, म्हणून तर तुमच्यामध्ये एवढे बदल जाणवले ताई. हा ना, आणि मला असं वाटायचं त्या स्वामी माझी सेवा स्वीकारते नाही काय माहिती बाई, काय काय माहिती, असं माझ्या मनात यायचं सारखं. नाही नाही, स्वामींनी सेवा स्वीकार केली कधीच, त्याच्यामुळेच तुमच्यात एवढे बदल झाले, तुमच्या इच्छा पूर्ण झाल्या. कारण जोपर्यंत सेवा स्वामी स्वीकार करत नाही ना, तोपर्यंत चमत्कार होतच नाही ताई, अनुभव येतच नाही. आणि एकदा स्वामींनी सेवा स्वामींजवळ पोहोचली की लगेचच बघा चमत्कार व्हायला सुरुवात होतात ताई. आणि काही काही भक्तांना तर सेवेला सुरुवात केली की अनुभव यायला सुरुवात होतात, कारण त्यांची सेवाच तेवढी निस्वार्थ भावनेची असते ताई. हा मग आपण पण असं म्हणजे संकल्प नाही का हे झालं ते झालं ते. संकल्प म्हणजे एखादी इच्छा हवी आहे म्हणजे अग्रीमेंट असतं कसं की मी तुमची एवढी सेवा करते, मला ही वस्तू द्या किंवा माझी इच्छा ही पूर्ण करा, असं तो संकल्प असतो ताई. पण ते संकल्पामुळे मग आपलं नाही सेवा झाली म्हणजे मग अजून आपल्या मनाला रोक वाटायची. नाही ना, मग तुमची सेवा ही निस्वार्थ भावनेची आहे ताई. त्यामुळे आपल्याला जी सेवा करायची मग ती चालूच करायची. आपल्याला रात्रीच्या 11 वाजू नाही तर 12 वाजू. हो ना, तुम्हाला आलं मनात की तुम्ही सेवेला बसतात आहे, आणि हे खूप महत्वाचं आहे. आणि मनापासून करताय सेवा, त्यामुळे तर तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या अडचणी दूर होत आहेत, स्वामींचा चमत्कार होतोय. आणि आता तुम्ही अनुभव शेअर केला ना, अजून देखील बघा स्वामी तुम्हाला प्रत्येक वेळी पावलोपावली प्रचिती देणार ताई. देतील. चला, छान वाटलं. आता अजून लय अनुभव आहेत अजून, आता परत कधीतरी मग अशा आठवणीत आल्या ना मग मी परत करीन फोन. बरं, हो नक्कीच शेअर करते मी अनुभव. हा. श्री स्वामी. मित्र आणि मैत्रिणींनो, बघा या ताईंचा अनुभव किती सुंदर होता आणि प्रत्येक गोष्टी खूप काही शिकवून देखील जात असतात. भलेही एखादी गोष्ट चांगली असो किंवा वाईट असो, परंतु आयुष्यामध्ये नेहमी जीवन जगत असताना चांगली गोष्ट घेतलेली नेहमी फायदेशीर ठरत असते. आणि जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना तर तेव्हा प्रत्येक वेळी पॉझिटिव्ह गोष्टीच आपल्या आसपास घडत असतात आणि स्वामी आपल्या भक्तांपर्यंत कधीच वाईट गोष्टींचा प्रकार देखील होऊ देत नाहीत. तर मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता. तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी येथे नंबर देते, या नंबरवरती तुम्ही तुमचा अनुभव नक्कीच शेअर करायचा आहे. जेव्हा तुम्ही एक अनुभव शेअर करता तेव्हा स्वामी अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच, त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकून एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही शेअर करायचा आहे. त्याचबरोबर आपला जो चॅनल आहे भक्त आम्ही स्वामींचे, या चॅनलचे एकच ध्येय आहे, ते म्हणजे भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही नक्कीच शेअर करायचा आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा. श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.